नमस्कार, जुन्नर डायरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण एक मोठा स्कॅम आहे जो A2 मिल्कचा दूध भेसळीबाबत. खरं तर मुंबई आणि पुणे शहरामध्ये राहणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या अनेक ॲप्समधून की आम्ही A2 मिल्क देतो आहे, आमचं या ठिकाणी गिर गायचं फार्म आहे, अशा प्रकारचं ब्रँडिंग करून गो अमृत नावाचं ब्रँडिंग करून काही लोकांनी आता पिशवी चेंज करून किंवा ते पॅकिंग चेंज करून त्यांनी मोठा स्कॅम चालू केला आहे. त्याच्यामध्ये अक्षरशः जर्सी गाईचं दूध आहे आणि ते A2 मिल्क गिर गाईचं दूध म्हणून ते लोक विकतात. खरं तर मुंबई आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या जे काय लोक आहेत त्या लोकांना विनंती आहे की आपण जे दूध घेत आहे ते दूध खरंच दूध आहे का. कारण मंचरमध्ये जी दूध भेसळ झाली, जे प्रकरण महाराष्ट्राबाहेर ते गाजलं गेलं की त्या ठिकाणाहून नकली दूध जवळपास 600 लिटरचं 4000 लिटर दूध तयार करायचे. त्यामध्ये जवळपास 13 जणांना अटक झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये असे काय महाशय होते की हे जे दूध आहे हे दूध चांगल्या ज्या ब्रँडेड ज्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये त्या कंपन्याला हे दूध देत होते. त्याच्यामध्ये जो तांबडे जो आहे तो तांबडे पहिला गोवर्धन या ठिकाणी तो कामाला होता. त्यानंतर तो तिथून बाजूला झाला आणि ते स्वतःची पीर साहेब म्हणून डेअरी काढली गेली. आणि त्या पीर साहेब डेअरीचं जे कलेक्शन आहे ते जे अक्षरा मिल्क आहेत त्याला देखील दूध देत होते. अनेक ज्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या ब्रँडेड म्हणून आपण जे दूध घेतो, परंतु हे दूध घेत असताना आपली खूप मोठी प्रकारे फसवणूक होते. आणि जे दूध आपण घेतोय ते खरं दूध आहे का. आज तुमच्याकडे मी एक इथे प्लॅम्पलेट मी तुम्हाला शो करणार आहे. त्या प्लॅम्पलेटमध्ये A2 गिर गायचं दूध ते विकतात, परंतु ते गिर गायचं दूध नसून ते दूध आहे जर्सी गायचं आणि केमिकल त्याच्यामध्ये असू शकतं किंवा ते नकली दूध देखील असू शकतं. परंतु कारण काय झालंय, या ठिकाणी ह्या विभागात जो अन्न आणि औषध प्रशासन जो चार्ज घेतला तुकाराम मुंडे साहेबांनी, आणि त्यांनी खरं तर ही जी काय भेसळ होत होती ही सगळी भेसळ बाहेर काढली. इतक्या वर्षी आपण हे भेसळयुक्त दूध पित होतात. जर जे ठिकाणी तुम्ही दूध घेत होता त्या ठिकाणी जर ते दूध तुमचं बंद झालं असेल, तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करा का हे दूध का बंद झालं, अचानक हे दूध का बंद झालं. आणि जर तुम्हाला गिर गायच्या नावाखाली तुम्हाला जर दूध येत असेल तर तुम्ही चौकशी करा. नजीकच्या एखाद्या त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही कंप्लेंट करा की आमची यांनी अनेक वर्षापासून आमची फसवणूक केली आहे, आमच्या आरोग्याशी, आमच्या लहान मुलांशी, आमच्या सर्व कुटुंबाशी यांनी खूप मोठा धोका दिला आहे किंवा खूप मोठा आमच्या संग त्यांनी जे काही जीवाशी आमचं खेळणं त्यांनी केले आहे. आणि हे तुम्ही जागरूक नागरिकांनी ह्या सगळे पुढे येऊन आपण हे जे काय ची तक्रार आहे ती आपण दाखल करावी अशी माझी विनंती आहे. कारण हा जो दूध भेसळीचा जो सगळ्यात मोठा स्कॅम जो आहे तो या मंचर शहरातून झाला. आणि मंचर शहरामध्ये जवळपास जे दूध भेसळीचं रॅकेट होतं हे गेले अनेक वर्षापासून, म्हणजे ज्या आरोपीवरती 3 वेळा गुन्हे दाखल होतात. जुन्नर तालुक्यात जो एक आरोपी आहे वैभव हांडे म्हणून, जो त्याच्या 3 जिल्ह्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, तो देखील नकली दूध बनवायचा. आणि हे सगळे यांचं रॅकेट, हे सगळे दूध जे आहे हे सगळं दूध इतर जे काही शहरांमध्ये म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, मोठमोठ्या शहरांमध्ये हे दूध जायचं. आणि त्याच्या नावाखाली म्हणजे गिर गायच्या नावाखाली जर आता पाहिलं गेलं तर आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली तर त्या ठिकाणी फक्त 10 ते 15 गाया आहेत. आणि 10 ते 15 गायांच्या मार्फत जर तुम्ही 70 ते 80 लिटर तुम्ही दूध घेताय गिर गायचं, आम्ही त्यांना संपर्क केला तर ते म्हणतात आमच्याकडे जर्सी पण गाया आहेत, आम्ही त्यांना 40 रुपयावर लिटरने तुम्ही दूध देतोय. आणि नारंगामध्ये या ठिकाणी एक विकणारी डेअरी आहे लक्ष्मी डेअरी म्हणून, त्या डेअरीवरती आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही ते सर्व जे काही व्हिडिओ आम्ही घेतला गेला, पण त्या ठिकाणी ज्याच्याकडून दूध घेत होते जो रामा म्हणून कोण आहेत आणि अजून खोडा अण्णा, यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फक्त एक 30 लिटर दूध आहे. एक जण म्हणलं माझ्याकडे 70-80 लिटर दूध आहे. आणि त्याला मग विचारलं तुझ्या गाय किती, तो म्हणतो माझ्याकडे गाय 10-15 गाय. म्हणजे आता याची एक गाय नक्की दूध किती लिटर देते, याच्या वासरांना दूध किती शिल्लक राहतं, हा सगळा याचा भाग आहे. म्हणून
जागरूक नागरिकांनी हेच माझं आव्हान आहे की आपण जे दूध घेताय ते दूध आहे का विष आहे. इतक्या वर्ष महाराष्ट्राला ह्या सगळ्या भेसळखोरांनी हे विष पाजलं गेलं. अन्न आणि औषध प्रशासनाचा अहवाल आला की त्याच्यामध्ये 25% दुधाची घट झाली. मग याचा अर्थ 25% हे दूध नकली दूध होतं, भेसळयुक्त दूध होतं, विष होतं आणि हे संपूर्ण महाराष्ट्र हे दूध पित होता. त्यामुळं ज्यांना ज्यांना ह्या दुधाबद्दल शंका असेल ते दूध म्हणजे चांगले चांगले ब्रँडेड त्या ठिकाणी सेलिब्रिटी बोलवायचे, त्याची जाहिरात करायची आणि नंतर ते सगळं विकून ते टाकायचं. म्हणजे त्यांनी ज्या गाया देखील आणल्या त्या ठिकाणी फार्मवरती, त्या गाया पण नंतर विकून टाकल्या आणि अक्षरशः त्यांनी जे दूध आहे ते जर्सी गायचं दूध म्हणून आणि त्याला गिर गायचं दूध म्हणून त्यांनी विकलं. आणि आताही त्यांच्या एक लेबल त्यांनी त्या पेशीवरती टाकलेलं आहे की गो अमृत. त्याच्यावर गिरचा फोटो देखील आहे आणि त्याच्यामध्ये दूध आहे ते जर्सी गायचं दूध आहे. हा सगळा स्कॅम हा पूर्ण महाराष्ट्राने हा पाहिलेला आहे. आणि जे काय ज्या मोठमोठ्या शहरामध्ये जी काय आपली हे लोक राहतात यांनी हे जे काही दूध तुम्हाला येत होतं, पूर्वी तुमच्याकडे कुठली पिशवी येत होती, आता तुमच्याकडे कुठली पिशवी येत आहे, हा सगळं तुमच्याकडे जपून ठेवा आणि याबद्दल जे काय इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही आम्हाला द्यावा आणि आम्ही तुमच्यापर्यंत ती लोकांपर्यंत आपण पोहोचू. की इथून फक्त एवढंच आहे की लोकांना चांगलं दूध मिळावं. जे शेतकऱ्यांचे जे बाजारभाव पडतात तर ह्याच कारणामुळे पडतात, कारण का मार्केटमध्ये जवळपास 25% दूध हे नकली दूध होतं. हे अन्न आणि औषध प्रशासनाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जे शेतकऱ्याच्या दुधाला बाजार नाहीये याचं कारण मुख्य की मार्केटमध्ये नकली दूध आलं होतं म्हणून. आणि त्यामुळेच कुठेतरी हा जो काय मंचरचा दूध भेसळ प्रकरण झालं, अनेक जण लोक पुढे येऊन बोलतात, अनेक जण शांत बसून आहे, परंतु यांनी दुधामध्ये जवळपास 1 ते 3 वर्षामध्ये 3 4 5 10 कोटी 20 कोटी रुपयाची यांनी प्रॉपर्ट्या केल्या फक्त एका नकली दुधामुळे. आणि हा सगळा स्कॅम जो उघड झाला आहे ते राज्याचे आयुक्त अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी हा सगळा प्लॅन उघडकीस केला. आणि याच्यामध्ये खूप मोठमोठे नावं आहेत, परंतु ही नावं अहवालामध्ये समोर येत नाहीये कारण का प्रचंड दबाव याच्यावरती आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला जे दूध येत होतं ते दूध खरंच का बंद झालं, मी पुन्हा सांगतो, हे दूध का बंद झालं, कुठली त्याची पिशवी चेंज झाली का, हे सगळे आपण बघावं. आणि याबद्दल ती काय माहिती असेल ती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. आपली जी काय माहिती आहे ती सगळी आपण गुपित ठेवली जाईल. आपण हे सगळं या ठिकाणी पोहोचावं ही आपल्या विनंती करत आहे. आणि मुंबई आणि पुणे ज्या काय मोठ्या मोठ्या ज्या सिटी आहेत त्या सिटीमध्ये हे जे दूध जात होतं ते दूध कसं होतं, भेसळयुक्त दूध होतं. आणि हे सगळं दूध आज महाराष्ट्राने सगळं पिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण दूध घेताना काळजीपूर्वक घ्या, विचारपूर्वक घ्या. त्याच्यावरती जे काय मार्केटिंग आहे, मार्केटिंग वेगळं करतं, ब्रँडिंग वेगळं करतं आणि दूध जे काय आहे प्रोसेसिंग करणारा तो वेगळा असतो. आणि सगळ्या गोष्टी आपण बारकाईने बघून घ्या आणि नंतर दूध घ्या. कारण आपल्या आपल्या आरोग्य यांनी जवळपास अनेक वर्षापासून हा खेळ चालू होता आणि आता हा खेळ संपुष्टात येणार आहे. तुम्ही पाहत राहा जुन्नर डायरी, जुन्नर.